राम राम मंडळी. आज जागतिक महिला दिन. या दिवसाचे औचित्य साधून आपण महिला कुस्तीतील करिअर आणि अडथळे याविषयी माहिती घेऊया. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आज मितीला अनेक पालक आपल्या मुलींना कुस्ती क्षेत्रात आणून पाहतात. महाराष्ट्राच्या कुस्तीला दैदिप्यमान परंपरा आहे. देशाला आपल्या भूमीने अनेक तगडे मल्ल दिले आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाचे नाव जागतिक नकाशावर उंच केले. एकेकाळी केवळ पुरुषांची गर्दी असणारा हा खेळ आज बदलत आहे. महिलांना समाजाच्या सर्व स्तरात आघाडीने समान संधी मिळत असताना कुस्ती खेळ हा कसा मागे राहील? पण हे होत असताना महिला व त्यांच्या पालकांनी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात याविषयी बोलणे गरजेचे आहे. आज मी तिला महाराष्ट्राचा विचार केला असता मुलींसाठी सराव केंद्रे अर्थात खास मुलींसाठी बनवण्यात आलेल्या तालमी यांची संख्या अतिशय कमी किंबहुना बोटावर मोजण्या इतपत आहेत. मुलांच्या तालमी गावागावात दिसतील, मात्र महिलांना सराव करण्यासाठी असणारे प्रशिक्षण केंद्र अत्यल्प आहे. ही गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे. महिला कुस्तीसाठी आवश्यक असणारे मॅट, महिला कुस्तीसाठी आवश्यक असणारे सर्व सुविधा युक्त संकुल आणि आवश्यक असणारे महिला प्रशिक्षक हे संख्येत अतिशय कमी असणारे महिला कुस्तीगीरांना आपला सराव करण्यासाठी आपले गाव, शहर किंवा पंचक्रोशीतील प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. महिला कुस्ती शिकवण्यासाठी अगोदर महिला कोच अथवा महिला वस्ताद तयार करणे गरजेचे आहे. महिला कुस्ती ज्यांना कळते, त्यातील अडीअडचणी, फायदे तोटे हे ज्यांना समजतात असे प्रशिक्षक अगोदर तयार होणे ही काळाची गरज आहे. प्रशिक्षकच जर प्रशिक्षक तज्ञ असेल, ज्यांना महिला कुस्तीतील योग्य आहारशास्त्र, व्यायामशास्त्र इत्यादींची माहिती असेल, तर महिलांना योग्य रीतीने मार्गदर्शन मिळू शकते. जर चुकीचा व्यायाम आणि खुराक घेतला तर महिलांना भविष्यात ज्या गोष्टींचा सामना करावा लागेल तो नक्कीच त्यांचे भवितव्य धोक्यात नेणारा ठरू शकेल. उदाहरणार्थ, चुकीचा खुराक बेफाम वजन वाढवू शकतो. कुस्तीत होणाऱ्या दुखापती सुद्धा त्यांना तोट्याच्या सिद्ध होऊ शकतात. कुस्तीनंतर त्यांना स्वतःचा संसार करावा लागतो. त्यामुळे अगोदरच त्यांना या बाबी लक्षात आणून देणे हे गरजेचे आहे. महिला कुस्तीमध्ये पालकांनी कुस्तीचे सर्वांगीण ज्ञान घेणे गरजेचे आहे. जर पालकांनाच कुस्तीमधील काही कळत नसेल तर कोच काय शिकवतात, आपली मुलगी नेमका कोणता सराव करते, तिची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे याचे आडाखे त्यांना बांधता येतील. महिला कुस्ती केवळ गाव, जिल्हा, राज्य इथवर मर्यादित नसून राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या कुस्तीचा परिघ जाणून घेऊन सतत कुस्तीचा अभ्यास करणे हे पालकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. महिला कुस्तीगरांच्या गळ्यात मेडल आणि हातात पदवी असेल तर नक्कीच आज शासकीय नोकरींची कमी नाही. कित्येक महिला पैलवान आज मानाची नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभे आहेत. त्यामुळे शिक्षण हे अतिशय महत्वाची बाब आहे. अशा वेळी शाळा, कॉलेज करणाऱ्या महिला पैलवान यांचे व्यायाम वेळापत्रक वेगळे बनवणे गरजेचे आहे. त्यांचा व्यायाम, त्यांचा अभ्यास यांचा समतोल राखणारे वेळापत्रक प्रशिक्षकांनी बनवणे गरजेचे आहे. असे अनेक विषय लक्षात घेऊन महिला कुस्तीगीरांनी कुस्तीमध्ये आपले करिअर केले पाहिजे. आज जागतिक महिला दिन या निमित्त सर्व महिला कुस्तीपटू, त्यांचे पालक व त्यांचे प्रशिक्षक यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.